पाहिजे आपल्यावर. आणि रेकॉर्ड आहे, मायावतींच्या शासन काळामध्ये अनेक एसडीएम अनेक पीएम सस्पेंड केले ऑन द स्पॉट. हा कार्यक्रम दिला होता, कार्यक्रमाची अंमलबजावणी का नाही? ताबडतोब ऑन द स्पॉट त्या डीएम ला डिसमिस किंवा सस्पेंड करण्याचे आदेश जारी व्हायचे. आणि 2002 मध्ये कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या आरक्षणाला 100 वर्ष झाले. भारतामध्ये कुठल्याही राष्ट्रीय पक्षाने आरक्षण शताब्दी महोत्सव साजरा केला नव्हता. महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय पक्षाला देखील जाग आली नव्हती की शाहू महाराजांचा आरक्षण शताब्दी कार्यक्रम आपण साजरा केला म्हणजे कोल्हापूरला जाऊ. नाही, मान्यवर कांशीरामजींनी तो नॅशनल लेवलचा कार्यक्रम कोल्हापूरला घेतला आणि तिथे जे शाहू महाराजांनी आपण केलेले जे हॉस्टेल्स होते त्या हॉस्टेलच्या संचालक मंडळांनी जेव्हा कांशीरामजींची भेट घेतली, निवेदन दिले की आमच्या हॉस्टेलचं आम्हाला या ठिकाणी पुनर्बांधणी करायची आहे, पुनर्विकास करायचा आहे, आम्हाला आर्थिक मदत पाहिजे. कांशीरामजींनी त्यांना कमिटमेंट दिलं की आर्थिक मदत 10 लाख रुपयाची आम्ही घोषित करत आहोत. पण 10 लाख रुपयाचा चेक कधी मिळाला? दुसऱ्याच दिवशी ताबडतोब बहन मायावतींच्या हाताने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून संबंधित मागणीदारांना ते चेक देण्यात आले. फ्लाईट असते, मुख्यमंत्र्यांचं सेपरेट फ्लाईट असते, ताबडतोब मुख्य सचिवाला पाठवलं, चेक लेके आओ बोले. सरकारी विमान, सरकारी स्टाफ, आदेश मुख्यमंत्री ने दिया, दूसरे दिन चेक हजेरी. असं कोण्याही मुख्यमंत्र्यांच्या शासन काळात उदाहरण झालं आहे का ताबडतोब कारवाई करण्याचं? विरोधक देखील म्हणायचे की बहन मायावतींचा सोशल लॉ आणि जे शासन आहे, लॉ आणि ऑर्डर जो आले त्यांच्यासारखा आतापर्यंत कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला करता आला नाही.